ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण जीवनमुक्त या विषयावर थोडी चर्चा करीत होतो आणि 3 दिवसापासून आपण तो विषय पाहत आहोत. आजचा 4था दिवस. शक्यतोवर आपण लवकर आटोपून आणि परमामृताच्या पुढच्या ओव्यांकडे वळू. काल आपण पाहत होतो की आपल्या हिंदू साधू संतांनी त्या मरणाला किती सोपं करून टाकलंय. मरणाला क्षुल्लक करून टाकलाय. त्याला काही महत्त्व नाही दिलं. आम्हाला लहानपणी साने गुरुजींचा एक धडा होता आणि साने गुरुजींनी बरंच काही त्यात लिहिलं होतं मृत्यूविषयी. धड्याचं नावच मुळे मृत्यूचे काव्य असं होतं. आणि साने गुरुजींसारख्या सिद्धहस्त लेखकाने आमच्या धर्मात किती हे सोपी सगळं करून टाकलं आहे. जन्म मरण त्याविषयी फार सुरेख लिहिलं होतं. आता कालच आपण तो अभंग पाहिला तुकाराम महाराजांचा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम. त्या जीवनमुक्तीला सुख सोहळा म्हटलाय. सुखाचा सोहळा म्हटलं. आणि आपुले मरण एवढ्यासाठी म्हटलं की आता निष्काम्य असं जीवन सुरुवात केलेली आहे म्हणून आपले मरण असं म्हटलंय. आणि जीवनमुक्तीला सुखाचा सोहळा म्हटलाय. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. हा सर्वात्मकपणे भोग कसा झाला की जीवनमुक्तीनंतरही खाणं पिणं होतंच. लेणं नेसणं फिरणं बोलणं सर्वच होतं. हे जीवन होतंच पण मुक्त जीवन होतं. एक कहाणी सांगतात एका महात्म्याची. त्यात एक श्लोक आहे. तो श्लोक मला नीट आठवत नाही पण जसा जमला तसा तुम्हाला तो अर्धवट मी सांगेन. एका मारवाड्याकडे लग्न होतं आणि फार श्रीमंत होता तो मारवाडी त्या जुन्या काळी. आणि खूप लोकांना जेवायला बोलवलं होतं.
रस्त्यावरनं जाणारे येणारे लोक देखील जे दिसले तर त्या मारवाड्यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनाच बोलवायचं आणि त्यांची पानं वाढायची, सगळ्यांना खाऊ घालायचं, उपाशी कोणी राहायला नको. अशी सगळी जेवणावळ सुरू होती. आणि तेवढ्यात ते जे गेटवरती लोक होते त्यांनी पाहिलं की समोरनं एक नग्न असा भिकारी येतो आहे. दाढी जटा वाढलेल्या, अनेक दिवस कदाचित स्नान केलं नसेल आणि अशा विचित्र स्थितीमध्ये दिगंबरावस्थेत तो एक भिकारी येत होता. तिकडून पाहिला त्यांनी पाहिल्याबरोबर तिथे धावत गेले आणि त्याला बोलवलं की महाराज या. त्यांना वाटलं हे नक्की ज्या अर्थी गजानन महाराजांसारखे दिसत आहेत नग्नावस्थेत, त्या अर्थी शक्य आहे कोणी महाराज असतील, काय सांगता येतं. हे साधू संत लोक कोणत्या अवस्थेत आणि कसे राहतील आणि कसे दिसतील काही सांगता येत नाही. त्यामुळे त्या दारावरच्या सगळ्यांनी त्यांना मोठ्या आदराने त्या भिकाऱ्याला बोलवलं. भिकाऱ्याला बोलवून आणि छान एक सगळ्यांना सांगितलं की हे फार मोठे महाराज असू शकतात. मग काय, त्यांच्यासाठी चौरंग आणला आणि पान चांगलं वाढून आणलं. पत्रावळीमध्ये चौरंगावर ठेवलं, त्यांना बसायला पाट दिला आणि समोर रांगोळी घातलेली, उदबत्त्या लावलेल्या, सुवास दरवळतोय आणि बसले महाराज. आणि तेवढ्यात त्या मारवाड्याला कळलं की कोई महाराज आए हुए है और खाना खा रहे है. म्हणून तो मारवाडी पण ते सपत्नीक आला, त्याला मोठा आनंद झाला. त्याने आणखी काही भेटवस्तू आणून दिली महाराजांसाठी, नमस्कार केला, पूजा केली, कपाळाला गंध अक्षता लावल्या महाराजांच्या. आणि महाराजांनी पाहिलंच ते समोर पान वाढलेलं. त्यांनी ते थोड्या वेळाने पाहिलं, त्या लोकांना वाटलं हे जेवत का नाही. तर त्यांनी ते पान घेतलं, दोन्ही हातांनी उचललं ते पान, थोडं फोल्ड केलं, घडी करून त्याची आतमधले पदार्थ पडणार नाही असं करून तिथनं उठले जागेवरनं आणि बाहेर चालते झाले. अरे महाराज कुठे निघाले, कुठे निघाले. सगळेजण त्यांच्या मागे, कुठे निघाले महाराज. तिथनं जे महाराज उठले ते मंडपातनं बाहेर निघाले आणि चालत चालत बाहेर एक उकिरडा होता. त्या उकिरड्यावरती पानं टाकलेली होती, उष्टी पानं आणि खरकट, रस्त्याच्या पलीकडे. आणि तिथे कुत्री जमा झाली होती. एका कुत्र्याच्या अंगावर जाऊन बसले. ते कुत्रेही किंचाळायला लागलं. त्या घाणीत जाऊन बसल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की महाराज असं का करताय तुम्ही, चला आतमध्ये, परत बसा जेवायला. त्यांनी त्या हातामधली पत्रावळ उघडली आणि त्यातले ते अन्नाचे घास काढून त्या कुत्र्याला भरवायला लागले आणि जी बाकी कुत्री होती त्यांना भरवायला लागले आणि स्वतःही एक घास खायला लागले.
आता हे सगळेजण जेव्हा त्यांच्या मागे लागले, चला महाराज चला महाराज, तेव्हा महाराजांनी एक श्लोक म्हटला, विष्णो परी विष्णू स्थिते, विष्णू खादसी रे विष्णू. आणि पुढे एक ओळ आणखी आहे की जेव्हा काही पाहिलं की हे सगळेजण हसून राहिलेले आहेत, हा कसा महाराज आहे, इतकं सगळं पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे आणि ते उकिरड्यात बसून खातो आहे हा वेडपट. अवलिया अवलिया म्हणायचे अशा लोकांना. लोक हसायला लागले होते, म्हणून त्यांना तो श्लोक म्हणून दाखवला, विष्णू खादसी रे विष्णू, विष्णू परी विष्णू स्थिते. आणि पुढे त्याचं असं आहे की सर्व विष्णुमय जगत, असा त्याचा शेवट आहे. विष्णू हससी किम विष्णू त्वम, सर्व विष्णुमय जगत, असा काहीतरी तो श्लोक आहे. त्यांनी सांगितलं त्या जमा झालेल्या आणि हसणाऱ्या लोकांना, विष्णूवर विष्णू बसलाय, त्या कुत्र्यावर स्वतः बसले होते. विष्णू विष्णूला खातोय, म्हणजे मी ते अन्न खातोय, अन्नही विष्णूच आहे आणि मी विष्णूच आहे. आणि हे विष्णू लोकांना तुम्ही का हसून राहिले, सर्व काही विष्णूमयच आहे, विष्णूशिवाय दुसरं काही नाही आहे. तर असा तो संस्कृतमध्ये श्लोक त्यांनी म्हणून दाखवला. तात्पर्य आमचे संत लोक आणि फार जीवन सोपं करून टाकलं त्यांनी, आणि जीवनाबरोबर मरणही सोपं करून टाकलं. आता हे सर्वांना जे विष्णू समजण्याची बुद्धी आहे, हा सर्वात्मकपणा आहे. आता त्या महाराजांनी सर्वांना विष्णू विष्णू म्हटलं, सगळ्यांना कळावं म्हणून. पण जो ज्ञानी असतो तो समजतो की अरे मी पण खाणारा आत्मा आहे, जे खातो आहे तेही आत्मा आहे, ज्याला खायला देतो तो आत्मा आहे, हे हसणारे आणि हे सगळं काही आत्माच आहे. आणि काल जसं आपण बोललो, ती नुसतं आत्म्यावर आलेली ती बुरशी आहे, हे जे काही दिसत आहे ते, आणि बाकी आत्म्याशिवाय या सृष्टीमध्ये काही असणं शक्यच नाही. असा हा सर्वात्मकपणा आहे. तर अशी या जीवनमुक्ताची स्थिती असते. आणि काल आपण पाहिलं, कुंभाराच्या चाकाचं उदाहरण घेऊन, की गती असेपर्यंत ते चाक फिरत असतं, तसं या जीवनमुक्ताचं जीवन असतं, काही राहिलेलं नसतं. आणि प्रारब्ध असेपर्यंत तो जीवनाचा आनंद घेत असतो, सर्वात आनंद घेत असतो. त्याच्या जीवनात आनंदाशिवाय काही उरलंच नसतं. ज्ञानामुळे सर्व आनंदमय असं उरलेलं जीवन त्याचं असतं. सर्व त्याचे व्यवहार होतात, पण ते अनासक्तपणे होतात, आसक्ती कशात नाही. हे अमुक असं पाहिजेच किंवा अमुक असं नकोच असं काहीही त्याला वाटत नाही, आणि म्हणून तो अनासक्त असतो. बाहेरून तो सर्व काही करीत आहे असं आपल्याला दिसतो, असं वाटतं की अरे हा सर्व कर्म जे आहे ते करीत आहे, सर्व कार्य करीत आहे, आपलं कर्तव्य करीत आहे. पण आतून मात्र हा जीवनमुक्त जो असतो तो निश्चल असतो. आणि असा जो निश्चल असतो, आतनं काहीच जो करत नाही, शांत असतो, तो जीवनमुक्त असतो. जे प्राप्त आहे त्यात तर तो संतुष्ट असतोच, आणि जे प्राप्त नाही
त्याचा कधी विचारही करत नाही, त्याची कधी इच्छाही करत नाही किंवा मला हे प्राप्त नाही, मग मला हे प्राप्त व्हावं, सगळ्यांजवळ मोटर गाडी आहे तर मला मोटर गाडी मिळावी, असं काही कधी त्याला वाटत नाही. सगळेजण गोड खात आहेत तर मग माझ्याही पानात गोड मला मिळालं पाहिजे खायला, असंही त्याला वाटत नाही. कशाची इच्छा राहिलेली नसते. आणि जे मिळालेलं आहे त्या संतुष्ट आहे, आणि त्यातही पुन्हा त्याग करण्याची वृत्ती आहे. जे आहे त्याच्या जवळ किंवा त्याच्या वाटेला आलेला आहे त्यातलंही तो थोडं थोडं सगळ्यांना वाटून देतो, फक्त आवश्यकतेपुरतं ठेवतो. असा तो जीवनमुक्त असतो. हा जीवनमुक्त काय उगाच दाखवण्यासाठी जीवनमुक्त झालेला नाही, तर हा फार मोठा तत्वज्ञ असतो, तत्व जाणणारा असतो. फार सूक्ष्म बुद्धी प्राप्त करून त्यांनी सगळ्या या जीवनाचा विश्लेषणात्मक अभ्यास केला असतो आणि त्याचा स्वभाव गुणग्राही असतो आणि त्याच्या गुणग्राह्यत्वामुळेच तो जीवनमुक्त झालेला असतो. पण असा असूनही कधीही आपले गुण कुणाला सांगत फिरत नाही. नाहीतर मग आम्हाला सवय असते, आमच्या बाळूला 80% मार्क मिळाले, गावभर सांगत फिरतात. जे आले त्यांना सांगतात, हो आमच्या बाळूला ना 80% मिळालेत आणि PCM मध्ये आहे ना 87%. झालं, तो भेटेल त्याला. आणि आता तो आहे ना ॲडमिशन घेणार आहे इंजिनिअरिंगला. त्यांच्या जिभेवर तीळ भिजत नाही. गावभर सांगितल्याशिवाय आमचा आमच्या ह्यानी हे केलं आहे, मी हे केलं आहे, त्यांनी ते केलेलं आहे, आमच्या घरातले लोकही कौतुक करतात आणि हे महाराज स्वतःही स्वतःचं कौतुक करून घेतात. आणि स्वतःबद्दल सांगत फिरण्याची जी आहे ती मानवी इच्छा सर्वांमध्ये असते, पण यात काही तसं नसतं. तो मी किती श्रेष्ठ आहे आणि मला काय ज्ञान झालं आहे कधीही कोणाला सांगत नाही की मी तत्वज्ञ आहे, म्हणजे मला नेमकं काय कळलं आहे, मी का मला ज्ञान झालं आहे, त्याचं काही तो कधी सांगण्याचा तो आणि आपलं मोठेपण दाखवण्याचा कधी प्रयत्न करत नाही. का मोठेपण दाखवायचा प्रयत्न करीत नाही? कारण त्याचा हा हेतूच नाही की मला प्रसिद्धी मिळावी म्हणून. नाही नाही, त्याला प्रसिद्धी पाहिजे असते ती स्वतःला नाही, त्या आत्मज्ञानाला प्रसिद्धी पाहिजे असते, त्या परमात्म्याची प्रसिद्धी पाहिजे असते, त्या जीवनमुक्तीची प्रसिद्धी पाहिजे असते, त्या वेदांची वेदशास्त्रांची प्रसिद्धी पाहिजे असते, भगवद्गीतेची उपनिषदांची प्रसिद्धी पाहिजे असते. स्वतःची काही प्रसिद्धीची काही त्याला गरज नाही. आणि प्रसिद्धीची गरज नाही आणि आपल्याला काही यश मिळावं, मला 1000 लोकांनी लाईन लावून जे आहे मला गळ्यात हार घालावे आणि मला खूप मोठी लठ्ठ अशी दक्षिणा द्यावी, अहो कसलं दक्षिणा आणि काय, त्याला काही कशाची फिकीर नाही, सर्व सारखंच आहे त्याच्यासाठी. आणि जर मागितलीच त्यांनी दक्षिणा, समजा ते गुरुपदी, समजा असा जीवनमुक्त कोणी गुरुपदी आहे आणि त्यांनी दक्षिणा स्वतःच्या तोंडाने आमचे मागायचे खपती महाराज, तर ती केवळ परीक्षा म्हणून आपल्या शिष्याची, त्यांना त्याचं काही सोयर सुतूक नाही, काही कौतुक नाही. त्यांची काही इच्छा नाही की मला कोणी काही द्यावं, पण तरी मागायचे खपती महाराज. तर असा हा प्रसिद्धी परांमुख स्वतः राहणारा असा हा जीवनमुक्त असतो. आपल्याला यश मिळावं त्याला कधी वाटत नाही, ती देखील कामना त्याची नष्ट झालेली असते. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे अशा त्या ज्ञानप्राप्त व्यक्तीला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या असतात. जसे तो जो योग करतो, ब्रह्मचर्य पालन करतो, योग करतो, त्या योगी माणसाला फार सिद्धी असतात. आणि जे गुरु असतात भक्तिमार्गी त्यांनाही फार सिद्धी असतात.
कारण ते योग जाणतात. पण याला काही योग वगैरे काही न करता, काही भक्ती न करता याला प्रचंड सिद्धी प्राप्त झालेल्या असतात या जीवनमुक्ताला. आणि वास्तविक पाहता अर्धी कामं लोकांची जे प्रापंचिक आहे त्यांची अर्धी कामं तर त्यांच्या नामस्मरणानेच होऊन जातात. त्या जीवनमुक्ताचं नाव जरी घेतलं, त्याचा फोटो जरी पाहिला, त्याला उदबत्ती जरी लावली तरी कामं त्यांची सुरळीत होतात. पण एवढ्या सगळ्या सिद्धी मिळून आणि मला या अमुक सिद्धी आहेत असं कधीही तो ओरडून काही जगाला सांगत नाही. खरं म्हटलं तर हा जो जीवनमुक्त आहे, हा जो ज्ञानी आहे, ज्याला स्वरूप दर्शन झालेलं आहे, स्वरूप साक्षात्कार झाला आहे, हा बरंच काही अलौकिक असं करून दाखवू शकतो. पण तो कधीही ही शक्ती, ही विद्या मला प्राप्त आहे असं काही तोंडाने सांगत नाही. कधी कधी सर्व शिष्यांमध्ये विनोदासाठी कधी बोलतही असेल की मी अमुक केलं, मी तमुक केलं. सांगायचे आम्हालाही कधी कधी महाराज, अरे मी पहा त्याचं असं करून दाखवलं, मी त्याला श्रीमंत करून दाखवलं, मी त्याला पास करून दाखवलं, मी त्याला ॲक्सिडेंटमधनं वाचवलं. काय ते गंमत म्हणून बोलायचे. उद्देश काही नाही. उद्देश काही प्रसिद्धी मिळवायचा नाही. उद्देश काही आपल्या सिद्धी सांगायच्या नाही. क्वचित कधी तोंडातनं बोलायचे ते बोलायचे एखाद्या वेळेला आपलेपणाने. पण अशा त्या जीवनमुक्ताला जो सर्व सिद्धी प्राप्त आहे, ज्याला प्रसिद्धीची हाव नाही, ज्याला यश मिळावं अशी हाव नाही, त्याला सामान्य लोक मात्र मुळीच ओळखत नाही, काहीच नाहीत. खपती बाबांबरोबर एक दोनदा मला ट्रेनमध्ये जायचा प्रसंग आला. ट्रेनमध्ये आम्ही गेलो बागापूरपासनं चांदूरपर्यंत 15 मिनिटाचा 10 मिनिटाचा प्रवास. आणि ट्रेनमध्ये मी आणि महाराज बसलो होतो आणि सोबत आणखी कोणीतरी महाराजांचा नातू वगैरे. लोक पाहिजे महाराजांकडे, काही कोणी त्यांना ओळखू शकलं नाही किंवा कोणी हे थोर आहेत. मग आम्ही सांगायचं लोकांना, भाऊ बडे महाराज हे असं आहे तसं आहे वगैरे. आपल्या गुरुचा मोठेपणा, शिष्याचं कर्तव्यच आहे गुरुचा मोठापणा सांगणं. शिष्याचं सर्वप्रथम कर्तव्य आपल्या गुरुला जे गुरुनी झाकून ठेवलं आहे ते आपल्या लोकांना आपल्या गुरुपर्यंत पोहोचवणं, आपल्या गुरुची प्रसिद्धी करणं, आपल्या गुरुची प्रशंसा करणं आणि अनेक लोकांना आपल्या गुरुच्या विद्वत्तेचा, आपल्या गुरुच्या शक्तींचा लाभ मिळावा म्हणून अनेक लोकांना गुरुपर्यंत आणणं, हे सर्व कर्तव्य आहे. शिष्याने हे केलंच पाहिजे. पण सामान्य लोक मात्र असं सांगूनही त्याला ओळखतील. चित्रविचित्र राहणाऱ्या त्या योग्याला ओळखतात, कारण तो फार विचित्र राहत असतो. जो योगी माणूस असतो, हा विचित्र पोशाख असतो, विचित्र जटा वाढवलेल्या असतात किंवा विचित्र आणखी काही केलेलं असतं. तो वाटतो साधू, वाटतो संन्यासी, वाटतो. त्याला ओळखतात. तोंडाने देवाचं नाव घेणारा कोणी एखादा भक्त असेल, गुरु भक्ती मार्गातला, त्याला सर्व ओळखतात. त्यांनी आपला चित्रविचित्र पोशाख, खूप गळ्याच्या माळा, गळ्यामधल्या खूप माळा रुद्राक्षाच्या, याच्या आणि त्याच्या कशा कशाच्या, आणि खूप गंध आणि मोठं भस्म लावलेलं, त्याला लोक ओळखतात की नाही नाही हा, अरे बापरे, हा गुरु दिसतो. हा
संत दिसतो मोठा, नमस्कार करा. त्या योग्याला आणि भक्ताला नमस्कार मिळतात, पण याला कोणी ओळखत नाहीत. या जीवनमुक्त गुरूंना, जे तत्वज्ञ, जो ब्रह्मज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, त्याला कोणी ओळखत नाही. त्याच्याकडे कोणी पाहतही नाही. त्या पाहत तर सोडा, त्याचा उपहास देखील करतात, हसतात त्याला. आणि हा मात्र असा असतो, हा या जगाला तृणवत समजतो. हा जीवनमुक्त तृण म्हणजे गवताचं पात, काही समजत नाही या जगाला. तो हेट कवडीची किंमत नाही या जगाला, असं समजतो. गवताचं पात समजतो. हे सर्व जग जे आहे खोटं आहे, संपूर्ण खोटं समजतो. आणि जग सर्व खोटं आहे आणि मी एकटा खरा आहे असं नाही समजत. हे जग सर्व खोटं आहे, फक्त मी एवढा जो आहे तेवढा खरा आहे. माझी बायको खरी आहे, माझी मुलं खरी आहे, आणि माझे नातू खरे आहेत, माझे पंटू. आणि पंटू नंतर आणखी आता कोण होणार आहे माहित नाही, खापर पंटू म्हणतात का त्याला, काय म्हणतात, ते सगळे खरे आहेत, फक्त हे जग खोटं आहे असं नाही. तो जेवढं जगाला खोटं समजतो, खोटं समजत नाही, खोटं आहे हे जाणतो, तेवढंच खोटं तो स्वतःला देखील समजतो की माझं हे शरीर देखील आहे, असत्यच आहे. हे सत्य असणे शक्य नाही. मी जे बोलतोय, मी जे करतोय, विचार करतोय, मी आत्मा आहे, शरीर कसला. आणि घरात राहून बायको, मुलं, नातू डोळ्यासमोर असताना देखील त्यांनाही तेवढंच खोटं समजतो. जगाला समजतो, तृणवत समजतो, स्वतःला तृणवत समजतो, खोटं समजतो. बायकोला, मुलांना, पंटू, नातू आणि काय नातेवाईक आहे त्या सगळ्यांना देखील ह्या आशा असणं शक्य नाही. यांच्या आतमध्ये जो आहे तो परमात्मा आहे, आत्मा आहे, सर्वव्यापी परमात्मा. हा तर बाहेर दिसतोय हातापायाचा, तर भास आहे, खोटे आहेत असं तो स्वतः समजतो. तो प्रेम करतो सर्वांवर. असं नाही की त्यांनी काय बायकोवर प्रेम करणं सोडलं असतं, का मुलावर प्रेम करणं सोडलं असतं का. नाही 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 नाही, असं काही सोडत वगैरे काही नाही. पण ते जाणून सगळं माहिती असतं त्याला की हे सगळं खोटं आहे, तरी पण करायचं असतं. तो त्यांच्या बाह्य रूपावरती आसक्त होत नाही, प्रेम त्यांच्या आत्मरूपाने प्रेम करतो. हा मीच आहे, हा माझा मुलगा आहे, हा दुसरा कोणी नाही, हा मीच आहे, हा आत्माच आहे, हे माझं स्वरूप आहे. त्याला मी समजूनच स्वतःवर करेल तेवढं त्याच्यावर प्रेम करतो. बाह्य रूपात तो काही आसक्त होत नाही. तर मला असं वाटतं की आज आपण 4 दिवस सतत जीवनमुक्ताबद्दल बोलतो आहे, आणि पुढे या ओव्यांमध्ये जे आहे जीवनमुक्ताचं वर्णन आणखी थोडं आहेच, तेवढं करू. आणि याविषयी कधी विषय निघाला तर आणखी बोलू. तर आता मी इथे हे जीवनमुक्त प्रकरण संपवतो, आणि उद्यापासून आपण ही 9वी ओवी जी आहे ही सुरू करू. 8 पूर्ण झाल्या होत्या. 9वी ओवी अशी आहे: बंध मोक्षाची वार्ता नायकती सर्वथा, सहजची ध्याती शाश्वता अखंडिताची. तर उद्या या 9व्या ओवीचा आपण विचार करू. इथे आता थांबवतो. सर्वांना माझे आशीर्वाद.